IPL 2026 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव. पलटणच्या या स्थितीला चौघे सर्वाधिक जबाबदार. तर मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून 16 एप्रिलला 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. पंजाबने मुंबईविरुद्ध 196 धावांचे आव्हान हे 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सहज आणि सोपा विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. यासह पंजाब किंग्स वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबचा 16 एप्रिल रोजी वानखेडेतील मुंबई विरुद्धचा एकूण 6वा विजय ठरला. तसेच मुंबईचा 19व्या मोसमातील एकूण चौथा ठरला. मुंबईच्या या स्थितीला कोणतेही 4 खेळाडू जबाबदार आहेत याबाबत जाणून घेऊयात. तर पहिल्या खेळाडूमध्ये जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह मुंबईचा प्रमुख आणि सध्याचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. बुमराहने मुंबईला आतापर्यंत अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहने अनेकदा अशक्य वाटणाऱ्या सामन्यात विजय केला आहे. मात्र बुमराहची सलग आणि एकूण 5 विजयानंतरची विकेटची पाठी कोरीच आहे. 5 सामन्यामध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही. त्यामुळे बुमराहचा तो दबदबा नाहीसा झाला की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बुमराहने या मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये 164 धावा लुटल्या आहेत. मात्र बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. बुमराहचा या मोसमातील इकॉनॉमी रेट हा 8.63 इतका झालेला आहे. बुमराहची ही कामगिरी मुंबईच्या अपयशासाठी कुठेतरी कारणीभूत ठरते. दुसरा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव T20 टीम इंडियाचा कॅप्टन आहे. सूर्याचा टीम इंडियाप्रमाणे मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही धावासाठीचा संघर्ष सुरूच आहे. सूर्याने आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 106 रन्स केले आहेत. बुमराहच्या या एका अर्धशतकाच्या अपवाद वगळता त्याला धावासाठी झगडावं लागत आहे. तिसरा खेळाडू म्हणजे तिलक वर्मा. तिलक वर्मा याची सूर्यकुमार यादव याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे. तिलकला या मोसमात 5 पैकी 2 डावात दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. तिलक एका सामन्यात 0वर आऊट झाला. तिलकने या 5 सामन्यांमध्ये एकूण 43 धावा केलेल्या आहेत. तर चौथा खेळाडू म्हणजे टीमचा कॅप्टन हार्दिक पंड्या. मुंबईच्या या स्थितीला प्रमुख म्हणून हार्दिक पंड्या सर्वाधिक जबाबदार आहे. हार्दिकच्या नेतृत्वासह फलंदाजी आणि गोलंदाजीनेही काही खास करता आलेली नाही. हार्दिकने 4 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 81 रन्स केले आहेत. त्यामुळे मुंबईला कमबॅक करायचं असेल तर कॅप्टन आणि हार्दिकसह वरील तिघांना दमदार कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. या चौघांनी शानदार कामगिरी केली तरच मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये टिकून राहील. नाहीतर मुंबई इंडियन्सची टीम लवकरच प्लेऑफमधून बाहेर पडेल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? हे 4 खेळाडू राहिलेल्या सामन्यामध्ये शानदार प्रदर्शन करतील का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.